महाराज की जय हो। स्वामीदास गणेशानंद महाराज की जय। गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगवद्धारक जगदपति जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमस्तुते। जयांचे केल्या स्मरण वय सकल विद्येंचादिकिरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारणी आता। निवृत्तीने बाहेर आणले गोपाला निवृत्तीने बाहेर आणले गोपाला घातेली शिला समाधीची सोपान मुक्ताई सांडती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीसी आणि कांची तेथे उद्विग्नती म्हणे आणि कांची तेथे उद्विग्नते म्हणे घालताती सुमणे समाधीसे सोपान मुक्ताई सांडती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीसे। नामदेवे भावे केले असे पूजा नामदेवे भावे केले असे पूजा बापा ज्ञान राजा पुण्य पुरुषा सोपान मुक्ताई सांडती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीसी। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाच राजोगराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग प्रणिपात। मौलिक महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि अष्टमी पासून अमावस्यापर्यंत असणारा हा मौलिकचा संयमी समाधी पर्वकाल आणि त्या पर्वकालाचा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आणि तो म्हणजे ज्ञानोबा यांची संयमी समाधीचा दिवस। असे की मौलिकनी तो आम्हाला खूप काही दिलं इतकं दिलं की ते कधी न संपणारं दिलं। पण एक गोष्ट अशी आहे दानांमध्ये दोन्ही दान श्रेष्ठ आहेत अन्नदानही श्रेष्ठ आहे ज्ञानदानही श्रेष्ठ आहे पण ज्ञानदान सारखं अमृतमय गोष्ट जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीच नाही। एक आहे की ते तुम्ही कुठेही त्या ठिकाणी करू शकता अन्नदान सेवा तुमच्याकडून करू शकते पण ज्ञानदानाची सेवा ज्ञानाची प्राप्ती करायला मात्र भाग्यवान लागतात। मौलींनी मात्र तुम्हाला सगळ्या या कलियुगातल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वरी नावाच्या महापवित्र पावन ग्रंथातून प्रत्येक जीवाचा उद्धार केला। आणि शेवटी पसायदानाचं एक वाक्य जर ऐकलं तुम्ही कधी फार गोड आहे। येत म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान कसा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला। खरं सुख कशात मिळते दुसऱ्याला सुखी पाहण्यात खरं सुख आहे।
दुसऱ्याला आनंद देण्यात खरं सुख आहे. आणि ते आमच्या संतांनी केलं. जीव म्हणून प्रत्येक जण या मृत्यूलोकात जन्माला आला की त्याला मृत्यू आठवत. परंतु काही साधक वर्ग जर बघितलं साधू संतांसाठी, तर ते त्यांच्या इच्छेने या गोलोकामध्ये जन्म घेतात आणि त्यांच्या इच्छेने ते समाधिस्थ होतात. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला आल्यानंतर जायचं हे ठरलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही आला त्या दिवशी तुमच्या जाण्याची तारीख ठरलेली. पण असं झालं, आम्हाला आल्यानंतर कुठं जायचं हेच कळलं नाही. आणि हा सगळा गोंधळ झाल्यामुळं ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहावी. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी इतकी गोड. तुमचं आमचं जीवन खऱ्या अर्थाने अमृतमय जर करायचं असेल तर जीवनात एकदा तरी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचावी. डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. पण आमच्याकडे काय झालंय, आमच्याकडे ज्ञानदेव नाव ठेवलं जातंय पण ज्ञानेश्वरी वाचलं जात नाही. आणि विशेष म्हणजे त्याला ज्ञानदेव या नावाने सुद्धा साथ घालत जात नाही, ज्ञान्या म्हणून हाक मारले जाते. त्याच्या आई वडिलांनी कुठंतरी असं त्याच्या कुटुंबातल्या लोकांना असं वाटत असेल की बाबा काही नाही की मुलाचं नाव ज्ञानदेव ठेवावं, ज्याच्यामुळं ईश्वराचं नाव, संतांचं नाव मुखामध्ये, संतांच्या नावाला अनन्य साधारण होतं. तुका म्हणे जपे, तुका म्हणे जपे जाती संतां, तुका म्हणे तपे जाती संतांच्या जपे. म्हणजे ज्या ज्या अनेक प्रकारच्या रोग आहेत, आधी आहेत, व्याधी आहेत, ते संतांच्या जपाने जातात. म्हणजे तुका म्हणे रोगे जाती संतांच्या जपे. म्हणजे इतकं नावाला अनन्य महत्व त्या ठिकाणी आहे. पण ते नाव त्याप्रमाणे घेतलं तर, पण आपण काही ते नाव तसं काही घेत नाही. आमच्याकडे संस्कार चांगले, रुजलं चांगलं नाही, हा दोष आहे. आम्ही नाव मात्र फार छान ठेवलं, तुकाराम ठेवलं, पण साध घालताना काही तुकाराम म्हणून आवाज दिला नाही. तुक्याशिवाय आम्ही हात मारली नाही. आम्ही नाव मात्र वाद्यविनायक गणपतीचं गणेश ठेवलं, पण गणेशिवाय कधी हात मारली नाही. पण इथपर्यंत ठीक आहे. मधल्या जनरेशन मध्ये मी मागेही म्हटलं, ते मुलांची नावं कमी आहेत, वडिलांच्या नावाने हात मारायला लागली. म्हणजे एखाद्याचं नाव जर का तुकाराम पोपटराव जाधव असेल तर त्यांनी म्हणायचं पोपट आलाय का. आता काय सांगावं त्याला, कुठं चुकतंय आपलं, काय चुकतंय आपलं, काय सुधारायला पाहिजे आपण. छोट्या छोट्या गोष्टी, खूप छोट्या गोष्टी, पण आम्ही मुळातच छोट्या गोष्टी सोडून गेल्या, त्याच्या मोठे मोठे संकट आमच्यावर आले. बघा तुम्हाला कळतंय का, छोट्या छोट्या चुका आम्ही सगळ्या सोडत आलो, त्याच्यामुळे मोठ्या मोठी संकट आमच्यावर आली. कळलं असं सांगू, लहान मुलगा मोबाईल त्याच्या हातात देणे वाईट गोष्ट आहे, ठीक आहे. पण मोबाईल त्याला देणं वाईट गोष्ट आहे, पण पप्पाची म्हटली काय नाही होत, द्या त्याला करायला, असू द्या. परिणाम असा झाला, आम्ही छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत गेलो. काय होतंय मोबाईलनी, खेळू दे त्याला. एखादा जाणकार व्यक्तिगत आपला संकट असतो, गसूनबाई कशाला देते त्याला मोबाईल, अहो नाही काय होत, तुमचंच लय असतं, काही घडायच्या आधी तुम्ही वाईटच चिंता. ही सुनबाई बीकॉमची असते, आजची आमची सासू 4थी नापास असते. बघा शिक्षणात लागतात, ती एवढी सांगते अगं नको नातवाला देऊ मोबाईल, त्याला अगं त्रास होईल पुढे माग, ग बसा तुम्ही बस. एवढं म्हटलं की ते सोडून देते. पर म्हातारीला तुकड्याशी मतलब, आता लय जास्त काही बोलावं तेही नाही, त्यामुळे ती बिचारी आपली ग बसते. पुढे याच मोबाईलचा वापर करता 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 वापरता वापरता एक दिवस असा येतो
की ते मोबाईल त्या माणसाचं, त्या बाळाचं जीवन कधी कधी संपवतात. एक विचाराची धारणा संपवते, वाचनाची धारणा संपवते, सगळं त्याचा मेंदू जे आहे तो ब्लॉक करून टाकतो. मोबाईल देणे छोटी गोष्ट होती, पण संकट मोठं. कितीतरी वर्तमानपत्रामध्ये तुम्ही आणि अशा बातम्या वाचल्या, लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला, चार्जिंगला मोबाईल होता, खेळता खेळता मोबाईलचा ब्लास्ट झाला, मुलाचे डोळे गेले. मग तुमचे डोळे उघडतात. भगवत करू असं कुणाच्या बाबतीत घडू नये. पण जीवनाच्या वाटेत हा सगळा प्रवास करताना आम्हाला तुम्हाला खऱ्या ज्ञानाची ओळख ज्या ज्ञानोबरायांनी दिली. आज साधी गोष्ट नाही, आज ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाली, तरी ज्ञानोबरायांचं नाव आहे, भगवंताची किमया आहे, भगवंत आजही आहेत. मी दुपारी सहज बसल्या बसल्या एक चिंतन करत होतो, काय माझ्या ज्ञानोबरायांची ख्याती आहे. म्हणजे आता हे सगळे माझ्यापेक्षा फार मोठे लोक आहेत, सगळे जे 50-55 पुढचे बरीच लोक येतात. त्यांच्या काळातल्या जुन्या नटाचा जर का विचार केला, आता कोण विचारते का त्याला? तुमची आमची कीर्ती 50-100 वर्ष की नाही, लक्षात घ्या. तुमच्या आमची कीर्ती कुठंच नाही. माझ्या ज्ञानोबरायांची कीर्ती मात्र जोपर्यंत सूर्यचंद्र तरी तोपर्यंत आहे. तसं जीवन उत्तम जगावं लागतं. आजचा जो समाधीचा अभंग घेतला, तर दुपारी मी अभंग म्हणत असताना दुपारी आज 12 वाजता पुढे टाकायचा कार्यक्रम सुरू झाला. त्या अभंगाची मला फक्त अभंग समाधीचा घ्यायचा होता. मालिका वडील सहज माझ्या समोर अभंग आला की निवृत्तीने बाहेर आणले गोपाला, घातेली शिला समाधीची, सोपान मुक्ताई सांडती शरीरा, मनती धराधरा निवृत्तीसे. हा जो अभंग आहे तो माऊलीच्या समाधीच्या प्रकरणातला अत्यंत महत्वाचा आणि समाधी प्रकरणातल्या सांगतेचा अभंग आहे. थोडक्यात त्या अभंगाची पार्श्वभूमिका काय आहे की समाधिस्थ झालेल्या ज्ञानोबरायांना समाधिस्थ केल्यानंतर निवृत्ती नाथाची अवस्था या अभंगात मांडली. ज्ञानोबरायांच्या भावंडांची अवस्था या ठिकाणी मांडली. सकल वैष्णवांची मांदी आलीची अवस्था या ठिकाणी मांडली. एक सांगू, समाधीचा प्रसंग घडण्यापूर्वीची एक गोष्ट सांगतो. ही सगळी संत मंडळी, ज्ञानोबराया, निवृत्तीदादा, सोपानदेव, मुक्ताई, ही सगळी मंडळी कार्तिक एकादशीला, वद्य एकादशीला पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या रावळामध्ये, वाळवंटामध्ये सकल संतांचा मेळा भरला. कार्तिक मध्ये 2 एकादशी असतात. 15 दिवसापूर्वी होऊन गेली तर देव उठणी एकादशी म्हणतात, त्याला प्रबोधिनी एकादशी. ती पंढरपूरची. आणि आज जी एकादशी झाली काल, ती आनंदीची. एका महिन्यात 2 एकादशी, आणि दोन्ही एकादशीला एक पंढरपूरची आणि एक आनंदीची असं म्हटलं जातं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, पुढे येईलच लक्षात तुमच्या. ही सगळी मंडळी वाळवंटात गेली, देव त्यांच्या बरोबर आहे. कीर्तन झालं, भजन झालं, आणि सगळे संत मंडळी त्या ठिकाणी एकत्र संत संग आणि चर्चा सत्र चालू असताना ज्ञानोबरायांनी हात जोडले आणि देवाला सांगितलं, देवा आता मला परवानगी द्या. ज्ञानोबरायांच्या मुखातला हा शब्द की देवा मला परवानगी द्या, हा एक शब्द ऐकला आणि सकल संतांचं हृदय फाटलं. महाराज का सांगतो ऐका. 16 वर्षापर्यंत ज्ञानोबरायांचं जीवन ज्ञानेश्वरी सारखा महान अद्भुत ग्रंथ जगाला दान केला. आणि 22व्या वर्षी, वयाच्या 22व्या वर्षी समाधीची परवानगी देवाला मागतात. आमचं 45 आमच्याकडे पत्रिका घेऊन येते, यंदा लग्नाचा योग आहे का बघा. तर कुठल्या वड्याला सोडावं याला. एक सांगू,
ज्याला कुठेतरी थांबायचं कळलं ना, तो कुठेतरी पोहोचल्याशिवाय राहत नाही. पण तुम्हा आम्हाला जर थांबायचंच कळलं नाही तर आपला प्रवास सुद्धा परिपूर्ण होत नाही आणि आपण एका चक्रव्यूहामध्ये अडकून जातो. जसं तुम्ही आम्ही एका चक्रामध्ये अडकलोय, ते संसाराचं चक्र आहे. त्या संसाराच्या चक्रामध्ये आम्ही एवढे गुंतून गेलो की आम्हाला भगवंतानी जन्माला का घातलं, मला जन्माला येऊन काय करायचंय, काय साधायचंय हेच त्याला माहित नाही. आणि इथं मात्र ज्ञानोबराया वयाच्या 22व्याच वर्षी देवाला परवानगी म्हणतात, देवा आता परवानगी द्या. देवाने ज्ञानोबरायाला कळकळून मिठी मारली, इतकी कळकळून मिठी मारली, ज्ञाना हे ज्ञाना तुम्ही अशी परवानगी मात्र योग्य नाही. कशासाठी? थांबा थोडे दिवस. नको देवा. ज्ञानोबरायाचं उत्तर आहे का? काय ज्ञानोबराय गोड बोलतात देव सगळं. काय देवाने विचारलं, देवाने सांगितलं, ज्ञानदेवा काही दिवस थांबा. देवा नको. का नको? तर पांडुरंगाला सांगतात, देवा माझ्या गुरुने मला सगळं काही दिलं. गुरु कोण? निवृत्ती दादा. गुरु कोण? निवृत्ती दादा. माझ्या गुरुंनी मला सगळं काही दिलं आणि आता मात्र ते सगळं त्यांच्या आशीर्वादाने मी सगळं माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. आता मी जर थांबलो तर न थांबण्याचं कारण आहे देवा, मी माझ्या गुरूंची समाधी या डोळ्याने पाहू शकत नाही, ती ताकद माझ्यात नाही. काय गुरु वाक्य आहे का? आपल्या गुरुची समाधी शिष्याने पाहावं, हा विरह सहन होणार नाही. देवा मला परवानगी द्या. हे जीवन फार सुंदर असतं बरं का, फार जीवन सुंदर असतं. हे कमी लोकांना भाग्य मिळत असतं, कमी लोकांना. आमच्याकडे 95चं म्हातारे आजारी पडलं तरी ती दवाखान्यात गेल्यानंतर काही बी करा पण मला 4-5 वर्ष अजून जगवा. 95चं म्हातारं. माझ्या ज्ञानोबराया वयाच्या 22व्या वर्षी परवानगी मागतात. तुम्हाला आम्हाला आता खरं सांगा, आम्हाला थांबायचं कळलंय का? आमचा वेग कसा आहे, आमचा प्रवास कसा आहे सांगतो. आमचा प्रवास संसारात चाललाय आणि आम्ही देव शोधतोय. आमचा प्रवास संसारात चाललाय आणि आम्ही देव शोधतोय. एक सांगू, संसारात देव नाहीच आहे. तुम्ही चुकताय, ती जागाच चुकीची आहे. तुम्हाला एक काहीतरी करावं लागेल. एक तर देह तुम्ही संसारात टाकून द्या आणि मन परमार्थात लावा, तेव्हा कुठेतरी परमार्थात तुमचा परिपूर्ण होईल. पण तुम्ही मनाने बी संसारात, देहाने बी संसारात, कशी देवाची प्राप्ती होईल? कशी देवाची प्राप्ती होईल? होणार नाही, कदापि नाही प्राप्त होणार. ज्या ज्या संतांनी परमार्थ करत असताना दोन्हीही साधलं, त्यावेळेस त्यांनी देह नामधारी संसारात ठेवला आणि मन मात्र त्याच्या चरणी समर्पित केलं. तुकोबरायांना जर का जेवायला बसले तर महाराजा काय खातो हे कळत नव्हतं. जिजाबाई साहेबांचा भाऊ आला, जेवायला गेला, एक घास खाल्ला, कुठल्याच अन्नामध्ये मीठ नव्हतं. तुकोबराय जेवून मोकळे झाले. संसारात इतकं उदास पाहावं, पण उलट आहे. थोडं मीठ कमी पडलं तर ते नीट 2-4 खोल्या बघून बघते, बायको कुठे कुठे बायको. बरं, लय रागात बोलत नाही, अजिबात नाही, लय प्रेमात बोलत. अहो ऐकलं का? बोला. नाही नाही काय नाही, चालतंय गेली निघून. तर काय करते? शेवटी कुठंतरी समन्वय साधला पाहिजे संवादाचा. आणि तो संवादाचा समन्वय जर साधायचा असेल तर तो केवळ सद्गुरूच तुमच्याकडून करून घेत असतात. ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस सांगितलं की देवा, सद्गुरूंच्या अगोदर
म्हणजे सद्गुरूंची समाधी पाहण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, मला परवानगी द्या. कशा करता सांगतो, दोन ऐका. दोन गोष्टी मला मांडून पुढे जायचं आहे. मी आज तुमचा फार वेळ घेणार नाही, फक्त उद्या सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत. दोन गोष्टी ऐका. किती ज्ञानोबरायचं जीवन सुंदर आहे, किती जीवन सुंदर आहे का, आणि आपण आपलं जीवन का सुंदर करू शकत नाही, त्याचं एक कारण आहे का. गुरु महाराजांचा विरह पाहता येणार नाही म्हणून परवानगी. त्यातलं मतितार्थ आहे का, दुसरी बाजू आहे का. असं आहे की शास्त्र असं सांगतं, जर एखाद्या स्त्रीला सौभाग्यवती मरण आलं तर ते प्रचंड सौभाग्याचं म्हटलं जातं. आणि जर सौभाग्यवती मरण जर नाही आलं तर त्याला विशिष्ट प्रकारचा एक शब्द आहे, त्याला वैधृती योग असं म्हणतात, वैधुर योग म्हणतात. तो योग आल्यानंतर जीवन फार अवघड जातं. सौभाग्यवती मरण आलं तर महाराजा तिला सदगती प्राप्त होते, सायुज्य मुक्ती प्राप्त होते. पण नवरा गेला आणि ती मागे राहिली तर महाराज फार अवघड होता, प्रचंड अवघड होता. कारण जोपर्यंत माणसाचा आधार आहे तोपर्यंत जगण्याचं ध्येय आहे. जोपर्यंत माणसाकडे आधार आहे तोपर्यंत जगण्याचं ध्येय आहे. तो आधार तुटला, जगण्यात अर्थ नाही. ते जगणं जगून मेल्यासारखं असतं. ते जगणं जगून मेल्यासारखं असतं. तर फक्त सौभाग्यवती स्त्रीच्या बाबतीत असं काही नाही. जसं यालाही म्हटलं जातं ना, गुरुच्या अगोदर गुरूंचं ते समाधी काल पाहणं हा शिष्याला त्रासदायकच गोष्टी आहे. मुलाने वडिलांच्या आधी जाणं हे प्रकारचा वेगळ्या प्रकारचा त्रासच आहे हा. तसं आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण ब्रह्मांडावर ज्यांनी जय विजय प्राप्त केला, ज्याची सोन्याची लंका होते, ज्याच्या पुत्राने इंद्राला हरवलं, ज्याच्याकडं ऐश्वर्याची जर का मांडणी केली तर आमचे चित्रगुप्त थकून जाते. एवढं जगातलं ऐश्वर्य, 33 कोटी देव त्यांनी बंदिवान केले. तो ज्यावेळेस मरण पावला, त्याचा देह ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर पडला, त्यावेळेस त्या रावणाची धर्म बदले. मंदोदरी त्या ठिकाणी आले आणि मंदोदरीने विरह केला. किती महाराजा विरह केला आणि कशासाठी केला का. ती म्हणते की तुमच्याकडे जर सामर्थ्य पाहिलं तर एवढं सामर्थ्य होतं की संपूर्ण लंका सोन्याची, 80,000 बायका, 1.25 लाख नातू, देवादिकांना सुद्धा पराजय करण्याचं सामर्थ्य, सूर असुर तुमचे दास झाले, तर हे तुमच्याकडून अवगुण घडला. त्याच्यामुळे आज तुम्हाला जावं लागलं. मंदोदरी अति काम्य रूपवान स्त्रीमध्ये मंदोदरीचा नंबर होता. पतिव्रता म्हणून सुद्धा आणि अति सुंदरी असून सुद्धा. मग रावणाला 80,000 बायका असताना, मंदोदरी सारखी सर्वांग सुंदर असताना सुद्धा मनावर ताबा न ठेवता विषयाचं विष मनाला लागून सीतेची हरण करण्याचं दुर्बुद्धी सुचली. एका दुर्बुद्धीमुळे संपूर्ण आयुष्य संपलं. आता त्या मरणाला कोणासाठी मेला त्याला अर्थ आहे का. आज रावण मरून गेला, कोणासाठी मेला मंदोदरी प्रश्न विचारते. त्याचं उत्तर आहे का महाराजा, नाही. आणि म्हणून जीवनाच्या वाटेवर कुठंतरी थांबायचं असतं, कुठंतरी थांबायचं असतं. ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही देवा, आता मला तुम्ही परवानगी द्या. आणि देवाने ज्ञानोबरायांना कळाळून मिठी मारली, सांगितली ज्ञाना तुम्हाला समाधी घ्यायची तर आनंदीत आम्ही तुम्हाला समाधी देऊ. आणि 15 दिवसाचा निर्णय झाला आणि तो दिवस कार्तिक एकादशीचा ठरला.
ऐका, ही सगळी मंडळी पंढरपूरवरून पुन्हा आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर समाधीचा तयारी करण्यासाठी, समाधीचा महोत्सव साधण्यासाठी देवाने नामदेवरायांना अगोदर पाठवले. आणि नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय कधी पोहोचले आळंदीला? अष्टमीला आळंदीला पोहोचले. अष्टमीपासून आळंदीमध्ये ज्ञानोबरायाचा संजीवन समाधी सोहळा सुरू होतो. त्याची मांडणी नामदेवरायांनी सगळी केली. अष्टमीला काय झालं, नवमीला काय झालं, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी आजचा समाधीचा दिवस, आणि उद्या चतुर्दशी, आणि परवा अमावस्याला काला झाला. आणि मग महाराजा अलंकापुरीतले सगळे संत मंडळी निघून आले. पण देव मात्र दशमीला पंढरपूरला पोहोचले, आळंदीला पोहोचले. आता ही सगळी संत मंडळी अगोदरच आळंदीत आहे. ही सगळी संत मंडळी अगोदरच आळंदीत आहे. आणि देवाचं आगमन झालं. देव मोठ्या अंतःकरणाने ज्यावेळेस पंढरपूर सोडलं त्यावेळेस एकटे नव्हते, तर त्यांच्यावर त्यांची धर्मपत्नी लक्ष्मी आईसाहेब होत्या. नामदेवरा संपूर्ण परिवाराला, नामा, विठा, गोदा सगळ्या 14 जणांचं कुटुंब घेऊन नामदेवराया समाधीची जागा स्वच्छ केली. समाधीची जागा स्वच्छ केली. समाधीची जागा निश्चित झाली. हरिकीर्तन झालं, भजन झालं, पताकाचा भार, मृदंगाचा आणि टाळांचा झंकार आळंदीमध्ये गडगडू गजर असं म्हणतात दुमू लागला. दशमीच्या दिवशी महाराजा देवाले कीर्तन झालं नामदेवरायांचं एकादशीला. आणि द्वादशीची पंगत स्वतः त्या दिवशी जगाच्या मालकीनबाईने, रुक्मिणी आईसाहेबांनी त्या दिवशी या भावंडासाठी जेवण तयार करावं. देवाच्या धर्मपत्नीने, जगाच्या मालकीनबाईने ज्ञानोबरायासाठी जेवण तयार करावं. मला किती भाग्यवान आहे ज्ञानोबराय. सगळा स्वयंपाक परिपक्व झाला. पानं वाढायला घेतली की दोघही त्या ठिकाणी लगबगीने जेवू घालतात. ज्ञानोबराया, निवृत्ती दादा, सोपानदेव आणि मुक्ताई आईसाहेब चारी भावंड बसल्यात. आणि जेवण वाढायला प्रत्यक्ष जगाचा मालक पंढरतीश पांडुरंग भगवान स्वामीदेव महाराजा त्या सगळ्या भावंडांना जेवायला वाढायला आहेत. ज्यावेळेस सगळे जेवायला बसले, जेवायला बसल्यानंतर एक सांगू, तो प्रसंग फार गोड आहे. चारी भावंड जेवायला बसली. देवाने स्वतः जेवायला वाटलं. आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी ज्ञानोबरायाच्या पात्रात पडलं. रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी ज्ञानोबरायाच्या पात्रात पडलं. लगबगीने आपण नाही सावरलं तर बाकीची सगळे धायमाय करून रडतात. म्हणून पटकन डोळ्यातलं पाणी बदलाने पुसलं. ज्ञानोबरायाने त्या पात्रातलं पाणी पाहिलं आणि आई म्हणून हात मारले. काही सांगू महाराजा, त्या ज्ञानोबराय ही जगाची माऊली. जगाच्या माऊलीने जर का एखाद्याला माऊली म्हणावं, आई म्हणावं, एक पराकोटीचं म्हणजे तो प्रसंग भार अति गोड. तसं आईसाहेबांनी जाग्यावर बसल्या पटकन. आईसाहेबांच्या अंगात ताकद राहिलेले कुणीच पाहत वाढायचं. आणि ज्ञानोबरायाकडे पाहिल्यानंतर स्वतः रुक्मिणी आईसाहेबांनी ज्ञानोबरायांच्या मुखात घास भरवला. हे देव सगळं बघतात. आणि देव काय म्हणतात ऐका, अहो लेकरांना तुम्ही एकटेच भरवणार का? आम्हालाही काही ठेवा. काय प्रेम आहे देवाचं. हे प्रेम भक्त महाराज आहे, प्रेम भक्त. दोघा देवानी, विठ्ठलाने आणि रुक्मिणी आईसाहेबांनी या चारी भावंडांना जेवू घालावं, भरभरून जेवू घालावं.
आणि रात्रभर त्यांच्यावर द्वादशीला खिरापतीची पंगत झाल्यानंतर गोड अशा प्रसंगावर चर्चा करावी. द्वादशी झाली. द्वादशीला मिरवणूक झाली, कीर्तन भजन प्रचंड छान. आणि त्रयोदशीचा आजचा दिवस उजाडला. सगळ्या संतांमध्ये ज्येष्ठ संत नामदेव आहे. आता गंमत अशी आहे की समाधीला घेऊन जात असताना एका बाजूला देवाने कर धरला ज्ञानोबरायांचा आणि दुसऱ्या बाजूला निवृत्तीदाराने कर धरला. एका बाजूला देवाने ज्ञानोबरायांना धरलंय, दुसऱ्या बाजूला निवृत्तीदाराने कर धरलाय. काय मोठं तुम्हाला लक्षात येतंय का? एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला गुरु, मध्यभागी शिष्य आहे. काय काय शिष्य व्हावं, कसं शिष्य व्हावं, ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला फार मूर्तिमंत दृष्टांताच्या माध्यमातून, या प्रसंगाच्या माध्यमातून देत असतात. काही कुणा, आणि मी म्हणतो ज्ञानोबराय नंतर हे भाग्य कुणाच्या आज्ञेला येणारच नाही, कधीच येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. हो, देवाने प्रत्यक्ष त्यांना धरावं, दुसऱ्या बाजूला निवृत्तीला त्यांना धरावं. आणि इकडे मात्र सगळ्यात लहानांची मुक्ताई आणि सोपानदारा दोघांनी कर धरला आणि आत नेऊन त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना बसवलं. पुढे ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी ठेवली. नामदेवरायांनी दर्शन केलं, सगळ्या संतांनी दर्शन केलं आणि नामदेवांनी सांगितलं की आता तुम्ही सगळे बाहेर चला, वेळ झाली समाधीची, शिलाबंद करणं गरजेचे, असं म्हणावं नामदेवांनी. आणि मुक्ताबाई आणि सोपानाने हंबरडा फुटला. सोपान मुक्ताई सांडे ती शरीरा, माझा ज्ञानदादा मला सोडून चालला, माझा ज्ञानदादा मला सोडून चालला. सोपान देवाने हंबरडा फोडला. दोन्ही लेकर महाराजा इतके प्रचंड रडायला लागले की या दोघांना विरह झाला, यात नवल नाही. नवल हे होतं, देव रडत होते, यातही नवल वाटलं नाही. काय आईसाहेब रडत होत्या, यातही नवल काही वाटलं नाही. अखिल अलंकापुरी रडत होती, यातही नवल नाही. पण जो वैरागी होता तो निवृत्ती दादा, नाथ संप्रदाय लक्षात घ्या. ज्यांनी वैराग्य केलं ना, मोहमाया बंध तोडली, ज्यांनी मोहमाया बंध तोडली तो बंधनात अडकला. आणि एवढंच नाही तर महाराजा, म्हणजे विशेष एवढं आहे की निवृत्ती दादाच्या आतापर्यंत कधी एक टिक्का डोळ्यात पाणी आलेलं पाहिजे नव्हतं. म्हणजे लहानपणापासून या भावंडाचा छळ अलंकापुरीतल्या अनेकांनी केला. मधुकरीमध्ये घेतली की त्याच्यामध्ये माती मिसळली, अनेक प्रकारचे अनंत त्रास आनंदीकरांनी दिला. पण कधीही निवृत्ती दादाच्या मुखामधून दुःख व्यक्त झालं नाही की पोहणं त्यांच्या डोळ्यामध्ये थेंब पाहिलं नाही. पण ह्या प्रसंगाला मात्र जसं माऊली समाधीला बसले आणि समाधीला बसल्यानंतर निवृत्ती दादांनी गुरु म्हणून शिष्यांच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणजे ज्ञानोबरायांचा. तोपर्यंत काहीच नव्हतं, तोपर्यंत स्थिर होते निवृत्ती दादा, तोपर्यंत स्थिर होते. तोपर्यंत त्याच्या अगोदर मुक्ताईने आणि सोपानीने हंबरडा फोडला. हे दोघं रडायला लागले. जसा का ज्ञानोबरायांच्या डोक्यावर हात बसला घेतला, तसा निवृत्ती राहिला नाही. म्हणती धरा धरा निवृत्तीचे. नामदेवरायांना म्हणावं लागणारे निवृत्ती दादाला कोणीतरी सांभाळा, निवृत्ती दादाला कोणीतरी धरा. का म्हणावं लागलं? जे वैराग्याचं मूर्तिमंत वैराग्य, महावैराग्य, महायोगी, जपी तपी होते, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. देवाने विचारलं, अरे निवृत्ती, अरे आम्ही भक्तांसाठी रडतो, त्यात काही नवल नाही रे, पण तू रडतो. निवृत्ती दादा म्हणतात, ऐका तेव्हा
जोपर्यंत त्याच्या डोक्यावर माझा हात होता ना तोपर्यंत माझा शिष्य होता. ज्यावेळेस मी त्याला बाहेर निघताना पाहिलं ना तर मला माझा ज्ञाना दिसला आणि निवृत्ती दादाला तो शोक आवरला नाही. आणि निवृत्ती दादाने हंबरडा बोलून त्याचं स्वतःचं शरीर महाराजा सांडून टाकलं आणि नामदेवरायाला म्हणायला लागलं, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. निवृत्ती दादाला देवाने सांभाळला आणि सरते शेवटी नामदेवाने तिथे पाहिलं, दर्शन केलं. आणि ठीक दुपारी 12 वाजता त्याच अलंकापुरीमध्ये 750 वर्षापूर्वी जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारा ज्ञानदेव समाधिस्थ झाला आणि समाधीची शिला नामदेवरायाने घातली. नामदेवराया बाहेर आले आणि शिलेची पूजा शेवट झाली. नामदेवे भावे केली असे पूजा बाप ज्ञानराजा पुण्य पुरुषा. समाधी या शब्दाचा संजीवन समाधी एकमेव ज्ञानोबरायाची, एकमेव ज्ञानोबरायाची. संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी गेलं असं होत नाही, असं होत नाही बरं का. समाधी संजीवन समाधीचा अर्थार्थी फार मोठा अनेक प्रकरण जर नामदेवरायांची समाधीची आपण वाचली तर नामदेवरायांच्या समाधी प्रकरणामध्ये ज्ञानोबरायांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी यापूर्वी समाधी घेतलेली. संजीवनी समाधीमध्ये काही लोकांचा काय समज असतो की जिवंत समाधी घेतली म्हणजे संजीवन समाधी. पण जिवंत समाधी जरी घेतली कुठल्याही योग्याने कुठल्याही जगात आत्ताच्या काळातल्या तर त्याचं शरीर एक ना एक दिवस संपणार आहे, त्याला मुंग्या लागणार आहे, ते शरीर संपणार आहे, त्याला संजीवन समाधी म्हणत नाही. पण ज्याचा देह जसा आहे तसा चैतन्य स्रोतान राहतो त्याला संजीवन समाधी म्हणतात. म्हणून आजही ज्ञानोबराया आळंदीमध्ये 750 वर्ष झाले तरी आहेतच. आणि जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत समाधी. कल्पाकल्पांपर्यंत, कल्प म्हणजे किती, अनेक वर्षे. कल्पाला काही साधारण समजू नका. कितीतरी कल्प नामदेवराय म्हणतात ते विश्रांती घेतात आळंदीमध्ये. ही लीला आहे त्यांची समाधीची आणि ती ह्या जन्मातली लीला आहे. म्हणून अशा ज्ञानोबरायाच्या आजचा संजीवनी समाधीचा दिवस आणि या संजीवनी समाधीच्या दिवसानिमित्त जगाच्या मालकाने काही लोकांना आळंदीला जमलं नाही जायला म्हणून ज्ञानोबरायाचं एक प्रतिमात्मक रूप असं धारण करून त्याने ज्ञानोबराया महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे. महाविष्णूचा अवतार ज्ञानोबराया. आणि आमच्या स्वामी महाराजांना विचारलं तर स्वामी महाराज म्हणतात मीच राम आहे आणि मीच कृष्ण आहे. भगवान महाविष्णूंचा अवतार म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून गेली 2-3 दिवसापासून जर थोडं बारकाईने जर विचार केला, मी मठामधल्या काही लहरी त्या ठिकाणी पाहत होतो. फार बदल मला त्या ठिकाणी 2-3 दिवस काल जाणवला. म्हणजे मी अतिशोक्ती आणि महाराजांच्या गादीवर कधी असत्य कधी बोलणार नाही आणि माझ्या वाणीत ते कधी येणारही नाही. ज्या दिवशी मी या गादीचा दुरुपयोग किंवा असत्य भाषा करेल त्या दिवशीच या गादीवर प्राण सोडेल. पण भगवंताच्या या गादीवर ज्या गोष्टी भगवंत बोलवेल तेच बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मी माझी बुद्धी चालवणार नाही, कारण मी माझे पण हरवले, मी माझं पण हरवतो या गादी बसल्यानंतर. आणि ही गादी केवळ स्वामी महाराजांच्या बोलविता धनी तू. रात्री महाराजा काल एकादशीला महाराजांच्या दरबारामध्ये सुद्धा रात्री मी जरा उशिरा काही 2:30-3 वाजता त्या ठिकाणी महाराजांचा जप करत होतो. माझं नेहमी एक उलट काम आहे. लोक सकाळी झोपेतून उठल्यानंतर जप करतात, मी झोपल्यानंतर जप करतो. त्याच्यामुळे तुमच्यात माझ्यातले फरक आहे.
त्याचं बरंचसं कारण आहे. कारण तुमचं सगळं बऱ्यापैकी कधी कधी मला असं वाटतं कधी माझं चुकतं का तुमचं चुकतं हेच कळत नाही मला एक जर महाराजा मी कितीतरी बघितलं, लोक दत्त जयंती आली की त्याच्या अगोदर 7 दिवस पारायण करतात, गुरुचरित्राचं पारायण. लय लोक आमच्याकडे येतात, महाराज ग्रंथ द्या, तो अण्णा विकत घे ना, फुका कित कशाला आलाय आमच्याकडे. लोक लय फुकटी परमार्थ करायला लागले, प्रचंड. ग्रंथ आणायचं नाही, काय 400-500 रुपये खरेदी करून ग्रंथ आणला, घरात ठेवला तर दत्त महाराजांची कृपा होईल नाही, दुसऱ्याचाच लागतो त्याला. पण आम्ही देत असतो, चला काय हरकत नाही, तेवढं तरी पुण्य. पण मला एक आतापर्यंत कळलं नाही, आणि तुम्हाला कळलं असलं तर मला सांगा. मला जे कळलं ते तुम्हाला मी सांगतो. बऱ्यापैकी लोक बरेचसे आता बघा स्टेटस पडायला सुरुवात होते. दत्त महाराजांचे सप्ताह चालू, ती नाम ती पारायण, नुसतं ढिगाणच आहे आता. 7 दिवस बघा पुढं. 14 तारखेला दत्त जयंती, 7 दिवस आता सुरुच झालं. घंटी, उदबत्ती, बुक्कान, गोलाधन, अक्षरदान, 56 अध्याय, 12वान, 13वान, 36 आणि 32. काय कळलं तर मळ, काही कळत नाही तिला, काही कळत नाही. बघा आपलं करायचं म्हणून पानं भरती करायची. गुरुचरित्र कळणारी असं समजूच नका तुम्हाला लय कळलंय. ज्या दिवशी तुम्हाला असं कळलं ना मला लय कळलंय, त्या दिवशी समजा तुम्हाला काहीच कळलं नाही. काय कळलं नाही, कळलं तर सांबर भात त्याच्यावर कळलं. काय सांगत होतो मी, नवरा आहे, नवरात्र म्हणत होतो, तुम्ही निम्मा शब्द घेतला माझा, त्यात माझा काय दोष आहे. बरेच लोकांना हीच सवय नाही, मोठी अवघड आहे. मी सांगत असतो लोक ऐकते ते. मी तसंच मागे एकदा सांगितलं, एका माणसाच्या घरामध्ये दोष आहे. मी त्याला काय म्हटलं, एक नारळ घे, त्याच्यावर कापूर लाव आणि घरावरून 3 मध्ये उतरून पाण्यात टाक. बरं, त्याचं घर सापराचं. बत्तीव माझ्यापेक्षा लय शाणा, तो घरावर चढला आणि घाम पेटावलेला नारळ चांगला फिरवला, 2-4 कापूर घरावर पडलं, घरच पेटलं सगळं. काय घराचं शुद्धीकरणच नाही, नीट ऐकायचा. दत्त नवरात्रात लोक बऱ्यापैकी पारायण अगोदर करतात. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, म्हणजे कधी कधी मला तुम्हाला प्रश्न विचारूच वाटतं, कारण तुम्ही बरेचसे प्रचंड ज्ञानी आहात, विद्वान आहात, बरेच हुशार लोक आहेत सगळे. आणि त्याच्यामुळे कधी कधी जे नाही, खरंच बरं का, तुम्ही हसू नका, जे बसणाऱ्या गादी लोकांना जेवढे ज्ञान नसते ना, त्याच्या कितीतरी पण बसलेल्या लोकांना ज्ञान असते. फक्त ते दाखवत नाही, ते भाग वेगळा आहे. पण हुशार असतात. काही म्हणजे मी असा बऱ्याच वेळा अनुभव घेतला. तर मी 1-2-3 ठिकाणी पूर्वी फार प्रवचन छान बाहेर करायचो. तर मी खाली उतरलं प्रवचनाच्या त्या गादीवरून की लोक मला प्रश्न विचारायचे. त्याच्यात मला लक्षात यायचं लोक हुशार आहेत. आता तुम्ही काय विचारत नाही, का विचारत नाही की तुम्हाला काही प्रश्नच पडत नाही. तुमचे प्रश्न म्हणजे लय मोठे प्रश्न. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता हे दत्त जयंती उत्सव किती तारखेला आहे? 14 तारखेला. पारायण तुम्ही कधी लावणार? अगोदर 7 दिवस, बरोबर. म्हणजे सर्रास सगळीकडे तेच आहे. मला खरंच सांगा, हा जोडून प्रश्न विचारतो, गुरुचरित्र पारायण तुम्ही लावला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र पारायण रविवारी काहीतरी लावाल आणि दत्त जयंतीला शनिवारी सांगता ठेवाल. 7 दिवसाचं पारायण बरोबर तुमचा 8व्या दिवशी सांगता होते. पहिल्या अध्यायापासून शेवटचा अध्याय म्हणजे किती अध्याय आहेत गुरुचरित्रामध्ये? 53 अध्याय, बरोबर. आता तुम्ही चालू केलंय अगोदर 8 दिवस, जन्माच्या दिवशी तुमची ती सांगता. 53, 52, 51, 51, 52, 53 तिन्ही अध्याय जन्माच्या दिवशी तुम्ही सांगता, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की त्या 3 अध्यायात काय आहे? तुम्ही जन्म म्हणजे काय माहिती का? हे असं झालं, ज्या दिवशी जयंती त्या दिवशी पुण्यतिथी घातली तुम्ही. ज्या दत्त महाराजांचा जन्म आहे त्या दिवशी तुम्ही समाधीचा वर्ग वाचताय. तुम्ही किती हुशार माणसं. जन्म ज्या दिवशी आहे दत्त महाराजांचा त्या दिवशी तुम्ही समाधी सांगताच, गुरुचरित्र सांगता. जन्मच नाही झाला तुम्ही सांगता करता कोणाची? कधीतरी शुद्धीवर राहायचा परमार्थ करताना. दत्त जन्म झाला की दत्त जयंतीचा उत्सव होतो आणि तिथून पुढे पारायण चालू करायचं. जन्म झाल्यावर चरित्र घडतं का जन्माच्या अगोदर चरित्र करून की जन्माच्या अगोदर त्याचा पुण्यतिथीचा संस्कार असतात?
उलट होतंय का सरळ होतंय? तुम्हाला काय वाटतं? म्हणून ह्या दत्त जयंतीपासून जरा सरळ करा. ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायच्या अगोदर सप्ताह काही लावू नका. तुमचा सप्ताह तुम्ही जन्मदेवाचा झाल्यानंतर करा, तर तो खऱ्या अर्थाने सप्ताह होईल. कारण ज्या दिवशी जयंती त्या दिवशी तुम्ही समाधीचे अभंग निर्वाणाचे प्रसंग वाचताय, तुम्ही त्या ग्रंथाच्या चरित्राची सांगता करताय. जो जन्माला येणार आहे त्याच्या चरित्राची सांगता त्याच दिवशी तुम्ही करताय. कळतंय का तुम्हाला? काय आतापर्यंत तर नाही कळलं, पण आज कळलं. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना पारायण करायचं आहे सत्याचे, त्यांनी या मठाच्या नियमानुसार जन्म झाल्यानंतर चरित्र रचना तिथून पुढे पारायण करा. आणि येणाऱ्या 7 तारखेला दत्त नवरात्र सुरुवात होणार आहे. ठीक आहे, 7 तारखेला दत्त नवरात्र सुरुवात होईल. सप्तमीला सुरुवात होते आणि पौर्णिमेच्या दिवशी ते संपते. दत्त जयंतीच्या दिवशी ते नवरात्र, दत्त नवरात्र म्हणतात. 2 तारखेला प्रतिपदा, मार्गशीर्ष प्रतिपदा, चंपाषष्ठी देवाचं खंडेरायाचं नवरात्र सुरुवात होते. ती प्रतिपदेला चालू होईल आणि षष्टीला संपतं. षष्टीला ते नवरात्र खंडेरायाची संपली की दत्त संप्रदायानुसार सप्तमीला दत्त नवरात्र सुरुवात होते आणि येणाऱ्या पौर्णिमेला ती दत्त नवरात्र संपते. यावर्षी दत्त संप्रदाय स्वामी संप्रदायाच्या नियमानुसार आपणाला नवरात्र उत्सवात घरी कोणकोणती सेवा करायची, त्या सेवेसाठी येणाऱ्या 5 तारखेच्या गुरुवारी तुम्हाला सेवा दिली जाणार आहे. म्हणजे दत्त नवरात्र म्हणजे काय, या दत्त नवरात्रामध्ये काय करावे, कोणती सेवा करावी, ती कशी सेवा करावी, या संदर्भातली जी काही सेवेचं महात्म्य असेल ते आपण तुम्हाला त्या येणाऱ्या 5 तारखेच्या गुरुवारी सांगितलं जाईल. मी आजच सांगणार होतो त्याचं विवरण, पण 2 आठवडे तुमची मेमरी काही एवढी शिल्लक नाही. तुमच्याकडे सगळं डाऊनलोड जास्त झाल्यामुळे तुम्ही जे पाहिजे ती ठेवत नाही आणि जे नको ते दिली थांबतात. म्हणजे आता सांबर भात काहीपर्यंतच प्रवचन डोक्यात. यागदा का उदूत चिंतन गुरुदेव दत्त झालं. आणि जर मी विचारलं आज अभंग कुठला घेता प्रवचनाला, बोलत झाला. मग तू तासभर काय करत होती मठात? म्हणून 1 तास तरी जरा शांत राहत चला, म्हणजे सगळे शांत राहा. आपण आज आणि घरी गेल्यानंतर, मी आता बरेच दिवसात तुम्हाला सांगून म्हणणार होतो पण आज सांगतोच, घरी गेल्यानंतर नेहमी गुरुवारी घरी गेल्यानंतर तुम्ही रात्री झोपताना दत्तप्रभूंचं स्वामींचं नामस्मरण करायचं आणि आज संध्याकाळचं गुरुवारचं काय प्रवचन झालं, काय काय त्यात सांगितलं गेलं ते सगळं आठवायचं आणि जे आठवणीत राहील तो आम्हाला स्वामी महाराजांनी दिलेला बोध आहे असं समजून पुढचं जीवन जगायचं. तुम्ही अजिबात टेन्शनच घेत नाही. एकदा का प्रवचन, मला खरंच विशेष वाटतो, प्रवचनाचा परिणाम तुमच्या होतोय का नाही होत. म्हणजे गेली 5 वर्ष मी सांगायचं तुम्ही ऐकायचं असंच चाललंय का? तर असं नाही चाललं. त्याचं कारण सांगतो. जर बदल नसता काही झाला तर तुम्ही एक सुद्धा गुरुवार बोलवला नसता. हा मोठा बदल आहे. बदल नसता झाला तर तुम्हाला ज्ञानदानाची गोडी लागली नसते, तर तुम्ही गुरुवारी आला नसता. लक्षात घ्या. म्हणून बदल प्रचंड आहे. फक्त आपण एखादं चिंतन ऐकल्यानंतर त्याच्यावर चिंतन करायचं असतं की अरे काय सांगितलं आज. मग ज्ञानंबऱ्या देवा त्याच्यानंतर निवृत्तीदाता काय संबंध, ते किती छान गोष्ट. पण त्यातून आपल्याला काय घ्यायचंय, एक किमान गुरूंच्या आधी आपल्याला जायचंय. ते म्हणावं तुम्ही आता आमचा बुक्काच लावायचं होतं. गमतीचा विषय सुद्धा. पण कमीत कमी आपण गुरु महाराजांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. निवृत्ती नाथाने आपल्या दादावर गुरु म्हणून जे अनुग्रह केला त्याच्यामुळं येथ म्हणे विश्वेश्वराव हा वेगळं गाणं बसाव येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानोबा सुखिया झाला केवळ गुरुकृपेमुळं. मग आपलं सुद्धा जर का सुखी जीवन जगायचं असेल तर आपल्याला गुरुकृपा महत्वाची आहे. किमान आपण गुरूंच्या सानिध्यात त्यांनी दिलेली जी काही
तत्व आहे, ते काही प्रवचनातले काही सूत्र आहे, ते जरी घेतलं तरी आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ. बाकी काही डोक्यात नाही ठेवलं तरी चालतं, नाहीतर तुम्ही आज काहीच आठवायचा नाही. आजचा दिवस फार पावन पवित्र. या पावन पवित्र संजीवनी समाधीच्या ज्ञानोबरायांच्या समाधी स्थळाला आपल्या सगळ्या स्वामी परिवाराकडून शतकोटी वंदन समर्पित करून ज्ञानोबरायांची स्वामीदेवांची तुमच्यावर आमच्यावर अशीच प्रचंड सदोदित अखंडित कृपा राहावी, याकरता काय केलं पाहिजे? तुम्ही स्वामींची चिंता करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत हा ती लिहून आणा. ते कानात नका सांगू, फुसफुस करत नका जाऊ. हा ते बापूजींच्या बघा किती लोक आहे, ते बाकीच्यांना वाटलं बरं झालं संपलं आता, चला 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 चला. म्हणून मी सांगत असतो, जो काही वक्तापेक्षा श्रोता फार हुशार लागतो, श्रोता हुशार लागतो. मी चमत्काराचं मध्यंतरी काहीतरी सांगत होतो. तुमच्या आलंय का लक्षात कुठं आलोय आपण? परत रिवर्स टाकलाय, सावध राहा. गाडी रिवर्स आली, पुन्हा प्रवचनात आलोय आपण. हा नाही तर तुम्ही आपलं म्हणून सुटलं, ठीक आहे. कुदळते की तुम्ही भरला भाताचं बिलत होते, दम काढा लय घाई चांगली नाही. कार्यकर्त्यांनी तर टाकलं आपलं, टेबल लावले, त्यांच्या डोक्यात एकच आहे, या कदा का होतं चिंतन झालं, भात वरण निघा. चमत्कार सांगता सांगता राहिलो. तर साधारणतः 2-2:30च्या दरम्यान रात्री माझा नेहमी जप चालू असतो आणि माझा प्रवास, मी रात्रीचा जो काही असतो तो सगळा प्रवास ठराविक काही सेवेकऱ्यांना माहिती आहे, शिष्य परिवारातल्या लोकांना, की माझी दिनचर्या काय आणि कशी आहे ते बऱ्याचशा लोकांना, जुन्या लोकांना चांगलं माहिती आहे. त्याप्रमाणे माझं चिंतन आणि नामसेवा चालू होते आणि रात्री 2:30 वाजले उत्तरात्री आणि आत मंदिरामध्ये जरा थोडासा खडबड 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 आवाज यायला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे आपली दुर्बुद्धी, मांजर असेल, उंदीर असेल, आमका असेल, तमका असेल, ही दुर्बुद्धी तर आम्हाला कायमस्वरूपी राहणार आहे आणि कधी जाईल. जोपर्यंत अनन्य भाव आपण देवावर शरणागती होत नाही तोपर्यंत ते जात नाही. तसं तुमच्याकडे मलाही दुर्बुद्धी हातून पडल्या आली, एवढी भांडी वाजत्यात. मी म्हटलं मांजर असेल, पण साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की मांजरात जळू शकत नाही. नंतर पुन्हा एक 15-20 मिनिटं झाले आणि पुन्हा त्या ठिकाणी आवाज जास्त येऊ लागला. आता मात्र काहीतरी वेगळं, काहीतरी गर्भगाभाऱ्यामध्ये गडतरी याची चाहूल लागली. मी तिथून उठलो आणि इथे दरवाजापाशी आलो. दरवाजापाशी आल्यानंतर तरीही तो आवाज त्या ठिकाणी म्हणजे चालू होता. आवाज नक्की कशाचा होता? तर एखादं आपण पाणी पिताना जसं गळवा आणि तांब्याचं मिलन करत नाही असं थोडा आवाज येतो भांड्याचा, तसा थोडासा आवाज त्या ठिकाणी आला आणि खडावा माणूस बाहेर निघाला. म्हणजे खडावा जर का घातल्या आणि तर जाताना आमचं लक्षात येतो, त्या आवाज येतो, चट खट 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 असा आवाज येतो आणि तो आवाज खडावांचा जोरात येऊ लागला. आता खडावांचा आवाज यायला लागल्यानंतर आता म्हटलं एक तर महाराज कुठून तरी लांबून आलेले किंवा कुठंतरी ते निघालेले, दोनच अर्थ. आता अर्थार्थी असा अर्थ लावावा की महाराज कुठं तरी आल्या म्हणावं, तर 2:30 वाजले आणि यदा कदाचित जगाच्या मालकाला अनेक भक्तांनी साथ घातल्यानंतर मागत जात असते. पण माझ्या हे लक्षात नाही आलं की महाराज कुठेतरी निघालेली असते. आणि काल रात्रीची एकादशीला महाराज इथं नाहीत हे मला 2:30 वाजता कळलं. 2:30 वाजता या सगळ्या गोष्टींचा आवाज झाल्यानंतर मला त्या ठिकाणी अभिर आणि हिनांतरचा प्रचंड तुळशीचा सुगंध आला. सरतेशेवटी मला राहावलं नाही. नियम आपल्याकडे असा आहे, एकदा सेज झाली
की कोणीही जरी आला तरी दर्शन नाही. पुन्हा सकाळी काकड्याशिवाय मालकाच्या दारात जाण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. एकाचा चुकून विद्यार्थ्याचा मोबाईल आत राहिला आणि मोबाईल वेळल्या त्या विद्यार्थ्याने 12:30 त्याच्या लक्षात आलं की मोबाईल आपला आत राहिला. जिवंत घटना सांगतो. म्हणून त्या येण्याने रात्री 12:30 वाजता मंदिर उघडलं आणि मोबाईल आतून आणला आणि चालू करायला गेला. डिस्प्लेच गेला. पुन्हा दिसलंच नाही काय गेला त्यात. आता ही सगळ्या घटना आमच्या पुढं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. एक बाजू अशी होती की आत जाण्याची फार प्रचंड इच्छा. दुसरी भीती अशी होती की घालून दिलेले नियम आपणच जर मोडले तर त्याला काय अर्थ लागत नाही. 3:30 वाजेपर्यंत मी इथं बसून राहिलो. इथं उंबऱ्याच्या महाराजांच्या जवळ बसून राहिलो. मी वाट बघत होतो 4 वाजल्याचे. आता निम्म्या रात्री आपण आज जाऊ शकत नाही. आज जायचं असेल तर वेळ कितीची? 4ची. ब्रह्ममुहूर्त पाहिजे. 4ला काकडा करायचा ना मग आज जायचं. आता 4 वाजेपर्यंत मला इथं बसावं लागलं. 2:30 ते 4 देवाच्या उंबऱ्यापाशी बसून नामजप चालू आणि हातला आवाज नंतर बंद झाला. पुन्हा 4:30 वाजले. मला थंडी प्रचंड वाजायला लागली. कारण गार एवढं म्हणजे आता 2 दिवस आपण पाहतो एवढं गार आहे. मला काही राहावा. आता म्हटलं एक तासभर पडावं मग सकाळीच 5ला उठावं मंदिर उघडावं. नंतर विचार केला की आपण 2.5 तास मांडी घालून बसलोय. आज काय चाललंय बघायला. तासभर झोपलं तर गोल होईल पुन्हा. म्हणून झोपलोच नाही. 4:15 झाले. काकड्याचा एक अभंग घेतला. मंदिराचा दरवाजा उघडला. आत गेलो. इकडं शेज घरामध्ये जात असताना आतमध्ये प्रवेश केला आणि प्रचंड प्रचंड तुळशीचा याचा त्याचा सुगंध इतका सुंदर अप्रचंड. आणि महाराजांचं आता अंथरूण उघडायचं एक पद्धत आहे. देवाचं अंथरूण काढायचं हे काही कुणाची म्हणजे फार छान पण असतात. म्हणजे संस्कार आहे तिथे, परंपरा आहे. तिथे आतमध्ये मंदिरात गेलं बाहेर काकडा करायचा. म्हणजे उठा उठा स्वामी देवा त्यांना प्रार्थना करायची. आपण आलो याची त्याची वर्दी द्यायची. आणि आत गेल्यानंतर तो जो काही देवाची श्वाल आहे ती काढत असताना नामजप करत देवाच्या म्हणजे डोळे बंद करून ठेवायचे आणि शाल देवाच्या पायापर्यंत आली की तिथंच ती शाल सोडायची आणि तिथंच डोकं ठेवायचं आणि मग डोळे उघडायचे. ही आमच्याकडे पद्धत आहे. का तर देवाचं सगळ्यात अगोदर काय पाहिजे आम्हाला? चरण पाहिजे. कारण गुरु पादुका मन पादुका चरणाला अनन्यसाधारण होतोय. मग तिथे पाय बघायचे आम्हाला सवय. म्हणून तिथे डोळे उघडायचे आणि मग पुढे पाहायचं वरते. आणि महाराजा जसं ती शाल उघडली तर महाराजांच्या पायावर बुक्का आणि तुळस माखलेली होती या पायाला. मी रात्री पोरांना सकाळी उजाडल्या रात्रीची जी काही होती शेज घालणारी त्यांना विचारलं गेली रात्री तुळस बुक्का ठेवला होता का पायावर? म्हटलं महाराज नाही. मला माहिती आहे एकादशी असली तरी पोरं एवढी उल्हाशी नाहीत की ती एकादशीला काही तुळस ठेवते रामकड. मला माहिती आहे ना, कारण आपलं बीज आपल्यालाच कळलं पाहिजे. काय पुत्र ऐसा गुंडा काय गुंडा आहे ते मला माहिती आहे. तरी मी म्हटलं एखादा जर अचानक जर सुधारलाच असेल तर विचारावं. माझा नियम असतो. कारण मला अपेक्षा आहे माझ्या मुलं नेहमी सुधरत असतात. त्या हिशोबाने विचारलं. तसलं काहीच करत नाही म्हणले म्हणलं मला माहितीच आहे. पण मी विचारलं. आणि रोज संध्याकाळी फक्त महाराजांच्या पायाला तेल लावलं जातं. कोमट तेल लावलं जातं आणि महाराजांच्या पायाला गंध सुद्धा काहीच नसतं. फक्त गरम तेलाने पाहिजे पण मुलं महाराजांना झोळी लागतात. मग रात्री काही नव्हतं. मग एकादशीच्या रात्री 2:30 वाजता महाराज गेले कुठे आणि आल्यानंतर 4:30ला महाराजांच्या पायावरचा तुळशीपत्र आणि बुक्क्याने माखलेले पाय याचा अर्थ काय? तर याचा अर्थ एकच. जसं त्यांनी आदिवचन दिलं नाव करायला की मी एकादशीला तुझ्याकडे येईल, तसं हे मालक आळंदीला गेलं आणि आळंदीला गेलं आणि ज्ञानोबरायाच्या संजीवनी समाधीपर्यंत एकादशीला तिथे थांबले. पहाटे आले
मला विशिष्ट एका गोष्टीचं वाटलं. मी 4 दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की समाधीचा पर्व काल चालू आहे, सगळे संत आनंदीला येत आहेत. नामदेवरायाच्या पालखी आली, पांडुरंगाच्या पालखी आली, सगळे संत आले. आपण पादुका घेऊन जायला पाहिजे आनंदीला, ज्ञानोबा त्या ठिकाणी मंदिरात भेटवायला. तशी तर आपल्याला काहीच अडचण नाही. म्हणजे अगदी यंत्रणा सुद्धा कुठेही लांब असली तरी यंत्रणा सगळी धावत अलंकारापूर्वीची आपल्याला घ्यायला एवढी यंत्रणा स्वामीरायांनी करून ठेवली. तरीही मी मूर्खाने, ऐका, मी मूर्खाने आज जाऊ उद्या जाऊ असं करून मी काय महाराजांना तिकडे नेलंच नाही. आज दिवसभर माझ्या डोक्यात तेच की उद्या तरी त्रयोदशी चतुर्दशी अमावस्यापर्यंत गोपाळकालापर्यंत मालकाला घेऊन जावं असा माझा बऱ्याच दिवसापासूनचा चालला होता विचार. याच्या अगोदर मी पंढरपूरून आल्यानंतर योगीजींना एवढंही म्हटलं की मी स्वामींच्या पादुका घेऊन आनंदीला येणार आहे. आणि त्याच्यावर योगीजी मला म्हटले, महाराजजी तुम्ही कधी या, कधी फोन करा, सगळी व्यवस्था करतो. तरीही मी तिकडं महाराजांना घेऊन गेलो नाही. सरते शेवटी ऐका, नोकराने जर का त्याची चाकरी व्यवस्थित नाही केली तर मालक नोकरासाठी थांबत नाही, हे सत्य आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मालक स्वतः आनंदीला गेले आणि आनंदीवरून पुन्हा मठात आले सुद्धा. जी माझ्याकडून चूक झाली ती मी कबूल करतो, पण माझ्याकडून झालेली चूक आपल्याकडून सुद्धा कधी होऊ नये. जर मनात आलं नाही अक्कलकोटला गेलंच पाहिजे, आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, तेरवा जाऊ असं करू नका. ज्ञानोबा हे देव काय, हे संत मंडळी हे तुमच्यासाठी आपल्यासाठी देव इथे येणार नाही, आपल्यालाच जावं लागेल. पण त्याला कधीही मनात एखादी गोष्ट आली तर निश्चित जात चला आणि आपल्या गुरूंचं आपल्या मालकाची प्रामाणिकपणे चाकरी करा. चाकरीत कमी बोलू नका. माझ्याकडून फार मोठा अपराध झाला, मी भगवंताला त्याच्या क्षमायाचरण मागितले आणि परवा दिवशी त्या अभंग लिहिला एकादशीलाच, धाव धाव गुरुराया दर्शनाच्या असं लागली मना. त्याच्यावर मला फार बोलायचंय, फार गोड अभंग आहे, पण मी पुढच्या गुरुवारी ते 5 तारखेच्या गुरुवारी दत्त नवरात्र त्याच्यानंतर मी बोलेन. तो अभंग त्याच वेळ झाला की तू सोडून गेला, आता मला कोण आहे तुझ्याशिवाय, तुम्ही तर आनंदी घातली पण मला तुमच्याशिवाय कोण नाही, म्हणून तो धावा त्या दिवशी केलेला तो अभंग आहे, धाव्याचा अभंग आहे. तुम्ही नंतर सांगेन. असो, आजच्या अन्नदान सेवा